हॅलो फ्रेंड्स, मी सपना भोईर। आज आपण अस्तरच्या कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत। पहिला मी हाताचा स्टिचिंग करणार आहे, तर चला मग आजचा व्हिडिओ बघूया। हे दोन मी असे सरळ मेन कपडा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती अस्तर सरळ जसा आहे तसाच ठेवायचं आहे। आपण समोर तसंच दोन्ही आधी समोरासमोर करायचे आणि नंतर मग स्टिच करायचे। अर्धा इंचाच्या गॅपवरती आपण शिलाई मारायची आहे। हे बघा, सेम दुसऱ्या बाईला पण सेम अर्धा इंचाची शिलाई घ्यायची। आता ना याला दाब शिलाई द्यायची। हे बघा, असं एकदम जवळूनच घ्यायचे दाब शिलाई, तेव्हा मग फोल्ड केला ना कपडा की मग एकदम प्रॉपर पुढे मागे होत नाही कपडा। आता एकदम जवळून किनारीवरून शिलाई द्यायची, म्हणजे कशी फिनिशिंग पण चांगली दिसते। सेम दुसऱ्या बाईला पण सेम तसंच। हे बघा, आता मी ना कवर शिलाई करणार आहे। हे बघा, पाव इंचाचीच कवर शिलाई करायची। सेम दुसऱ्या बाईला पण पाव इंचाची शिलाई करून घेते। मेन कपडा आहे ना, तो मी जास्तीचाच घेतलेला आहे, कारण की कपडा पुढे मागे झाला तर हा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे। हे बघा, आता मी योगपट्टीला शिलाई मारून घेते। योगपट्टीचं पण सेम असं समोरासमोर कपडा ठेवायचा आहे। हे बघा, असं ह्याला पण मी अर्धा इंचाची शिलाई घेते। हे पण अर्धा इंचाच्या गॅपवरती शिलाई करून घेते। मी जसं करते तसं तुम्ही पण करत जा, म्हणजे तुम्हाला पण बरं समजेल कसं मी करते। हा जो जास्तीचा कपडा आहे तो मी कटिंग करून घेते। सेम दुसऱ्या योगपट्टीचा पण एक्स्ट्राचा कपडा मी कटिंग करून घेते। आता दोन्ही पण योगपट्ट्या सेम झालेल्या आहेत। हे बघा, मी असं नंतरून करणार आहे, नंतर दाखवते। आता कटोरी घेणार आहे। कटोरी पण
जो मेन कपडा आहे तो खाली ठेवायचा खालच्या बाजूला आणि अस्तर आहे तो वर ठेवायचा आहे. ह्याला पण पाव पाव इंचाची शिलाई घ्यायची बाजूने. सेम दुसऱ्या कटोरीला पण पाव पाव इंचाची कवर शिलाई करून घ्यायची. ह्याचा पण सेम एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी बाजूने कटिंग करून घेते. हे बघा, सेम बाजू तुकड्याला पण तसंच करायचं आहे. मेन कपडा आहे तो खालच्या बाजूला ठेवायचा आहे आणि अस्तरचा कपडा आहे तो वर ठेवायचा आहे. आणि आता याला कवर शिलाई करून घ्यायची. ह्याला पण पाव पाव इंचाचीच कवर शिलाई करून घेते मी. सेम दुसऱ्या बाजू तुकड्याला पण मी पाव पाव इंचाची कवर शिलाई करून घेते. ह्याचा पण मी एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कटिंग करून घेते. हे बघा, दोन्ही पण एकदम प्रॉपर झालेले आहेत. आधी काही करायचं माहिती आहे का, दोन असे समोरासमोर ठेवायचे बाजू तुकडे आणि मग त्याला कटोरी जोडून घ्यायची. पहिलं मी टक्स मारून घेते, मग नंतरून तुम्हाला दाखवते. बघा, खालच्या बाजूला ना 1.5 इंचचा टक्स घ्यायचा आहे आणि जो 1.5 इंचाचा टक्स मार्क केलेला आहे ना तिथूनच वर 2.5 इंचाचा घ्यायचा आहे.
हे एक्स्ट्राचे धागे असतात ना ते कटिंगच करून घ्यायचे. सेम दुसऱ्या कटोरीला पण सेम 1.5 इंचाचा घालून टक्स आणि 1.5 इंचाचा मार्क केलेला आहे तिथून वर 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. मी ना कटोरीला थोडासा गोल आकार देते, म्हणजे असं कोन नाही ठेवत. आता हा टक्स आहे ना, मी हा मागच्या बाजूने फोल्ड करून घेते आणि हा पण सेम तसाच. हे एक्स्ट्रा जे धागे आहेत ते कटिंगच करून घ्यायचे. आता बघा, मी आधी बाजू तुकडे समोरासमोर करून घेते आणि नंतर मग जोडून घेते. हा या साईडला आहे. अर्धा इंचाच्या गॅपवरती आपण कटोरी आणि बाजू तुकडा जोडून घेणार आहोत. खाली ना लॉक टाकायचे. हे बघा, मी डबल शिलाई करते. हा सब मागच्या बाजूने येईल. ह्याला पण मी पहिला लॉक टाकले आणि थोडं नॉर्मली खेचायचं आहे आणि शिलाई कंप्लीट झाली ना की मग एक लॉक टाकायचं आहे, जेणेकरून ते निघायला नको. हे बघा, असं ना थोडं नॉर्मली प्रेस करायचं आहे बोटाच्या साहाय्याने. तर मी पुन्हा डबल शिलाई करून घेते. पहिला लॉक टाकले आणि त्याच्यानंतर मग मी शिलाई करून घेते. त्याला पण सेम अर्धा इंचाचीच शिलाई घ्यायची. आता योकपट्टी घेते. योकपट्टी बघा, जो मेन कपडा आहे तो खालती ठेवलाय आणि उलटी साईड आहे ती वर ठेवले. हे बघा, आणि हा मेन कपडा आहे. पहिला मी लॉक टाकून घेतलाय, जेणेकरून ती तिथून शिलाई निघायला नको. हे बघा, तो टक्स मी मागच्या साईडला ठेवला आणि हे बघा, आता मी ना हा असा फोल्ड करणार आहे. तुम्ही पण सेम असाच फोल्ड करायचं आहे आणि मग दुसऱ्या पट्टीला मागच्या साईडला शिलाई मारायची. सेम मागच्या बाजूला पण अर्धा इंचाचीच गॅपची शिलाई मारायची. हा बघा, मी कपडा तुम्हाला काढून दाखवते. हे बघा, मागच्या साईडने पण मस्त फिनिशिंग आलेली आहे. हे बघा, आता मागच्या पार्टला अस्तर पहिला जोडून घ्यायचं. ही शिलाई मागे पुढे करायची. पहिलं मी लॉक टाकून घेते आणि अर्धा इंचाच्या गॅपवरती मी शिलाई हा बघा, मी पुढच्या साईडला ठेवते. दोन्ही कटोरीचं
सेम एकाच बाजूला कुठेतरी गेलं पाहिजे, नाहीतर मग एका साईडचं इकडच्या साईडला असेल आणि दुसऱ्या साईडचं तिकडच्या साईडला असेल तर ह्याचं पण सेम मी फोल्ड करून घेतलेलं आहे आणि आता अर्धा अर्धा इंचाच्या गॅपवरती मी शिलाई मारून घेते. हा आता मी बाहेर काढून घेते. मस्त फिनिशिंग दिसते. हे बघा, ह्या ब्लाऊजला मी बटन पट्टी लावणार आहे. तर बटन पट्टीना नेहमी उजव्या साईडला लावायचे आणि ती खालच्या साईडून घ्यायचे, म्हणजे वर बरोबर ती फोल्ड होते. हे बघा, इथे मी अर्धा इंचाच्या गॅपवरती मी बटन पट्टीला शिलाई मारून घेते. हा आहे ना, मी एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घेतलाय. हा असा मी फोल्ड करते. ह्याच्या वर जाऊन नाही द्यायचं आहे, इथे आधी खून करून घ्यायचे आणि मग तेवढाच भाग फोल्ड करायचा. जॉईंट करतो असं वाटलं नाही पाहिजे, जॉईंट कपडा आहे असं वाटलंच नाही पाहिजे. हे बघा, एकदम प्रॉपर शिलाई आलेली. आता मी हा फोल्ड करून घेते आणि जिथे शिलाई मारले ना त्याच भागावर असं फोल्ड करून घेते आणि ती आधीची शिलाई जी मारलेली आहे ना तिथेच मी टिपण मारून घेते. हे बघा, एकदम किनारीवरून मारायचे जेणेकरून प्रॉपर फिनिशिंग पण दिसते. खालच्या बाजूला पण एकदम प्रॉपर जुळला पाहिजे असंच फोल्ड करून घ्यायचं आहे कपडा. आधी शिलाई मारून घेते. हे बघा, थोडासा नॉर्मल मी बाहेरच्या बाजूला खीचते. हे बघा, इथे मी लॉक टाकून घेते जेणेकरून निघायला नको. आता मी दुसरी एक शिलाई मारून घेते. नॉर्मली त्याच्या साईडून घ्यायची. तुम्हाला जर याच्या मधीतून मारायची असेल तरी पण चालेल, पण मला प्रॉपर फिनिशिंग दिसायला पाहिजे म्हणून मी शिलाई मारून घेतले. हा आता काचपट्टी 2 इंचाची घेतले मी रुंदीला आणि हा मी एक्स्ट्राचा आधी कपडा बाहेरच्या साईडला ठेवते. हा बघा, असं पहिला फोल्ड करून घेते मी जेणेकरून प्रॉपर फिनिशिंग दिसेल. पहिला मी लॉक टाकून घेते आणि त्यानंतर अर्धा इंचाच्या गॅपवरती मी शिलाई मारून घेते. हे असे थोडेसे कट मारून घेते. आता वरून दाब शिलाई देते मी. बघा, असं फोल्ड करून घेते आणि नंतरून मग वरून टिपण मारते.
जेणेकरून ती पट्टी निघायला नकोय. हे बघा, एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये दिसते. हा एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कटिंग करून घेतलाय. आता दोन्ही सेम घ्यायचं आणि नंतरून मग एक्स्ट्राचा जो असेल तो नॉर्मली कट करायचा आहे. हे बघा, माझा थोडासा नॉर्मली एक्स्ट्राचा झाला आहे. मी आकारामध्ये देऊन कट करते. हा झाला आहे. आता पुढचा भाग झाला आहे. आता हे जे एक्स्ट्राच आहे ते कटिंग करून घेते. सेम दुसरा पण मार्क करून कटिंग करायचं आहे. हा बघा, मी सरळ ह्याला मी पायपिंग टाकणार आहे, म्हणजे गोट टाकणार आहे. तर मेन कपडा आहे तो खाली ठेवला आणि वर अस्तर ठेवला. आता कवर शिलाई करून घेते मी. सगळीकडून अशी पाव इंचाच्या गॅपवरती मी कवर शिलाई करून घेते. ही बघा, मी सगळीकडून कवर करून घेते. आपला कपडा मागे पुढे नको व्हायला म्हणून एक कवर शिलाई करून घ्यायची. हा आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कटिंग करून घेते. आता हा मी कपडा फोल्ड केला आहे जेणेकरून आपल्याला गळ्याचा आकार देता येईल. अडीच इंच घ्यायचं आहे गालावरून. हा बघा, 2.5 इंच घेतलाय मी. खालच्या साईडला 1/2 इंच शिलाईसाठी सोडायचं आहे आणि वर जेवढा गला आहे त्याच्या अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे. हे आपल्याला पायपिंग टाकायची आहे ना. हे बघा, असं मी चौकोन करून घेते म्हणजे जेणेकरून आकार आपल्याला बरोबर देता येईल. हा बघा, गोल गला आहे, गोल आकार दिलाय, नॉर्मली गोल आकार दिलाय. आणि हाच दुसऱ्या साईडला पण उठवते. हा बघा, आता एकदम प्रॉपर घडी जोडायची आणि नंतरून मग प्रेस करायचे. आता मी डार्क करून घेते जेणेकरून तुम्हाला दिसावं. त्याच्यावरून मी आता एक शिलाई मारून घेते.
आता हा जो मधला कपडा आहे तो मी कटिंग करून घेते. एकदम जवळून कटिंग करायचे. एक लाईन एवढाच कपडा ठेवायचा आहे आतमध्ये. आता इथे मागच्या साईडला ना टक्स घ्यायचे. बघा 4 इंचाचा मी टक्स घेते आणि वर 4.5 इंच घेते. दोन्ही साईडला मी मार्क करून घेतलेलं आहे. आता खालून अर्धा इंचाच्या गॅपवरती टक्स घ्यायचं आहे. हा बघा मी प्रॉपर कपडा जोडलेला आहे. खालून अर्धा इंच आणि वर 4 इंच हा जोडून घ्यायचा आहे. हे बघा ही लाईन दिले, इथूनच वर शिलाई मारायची. खालून अर्धा इंच आणि वर 4 इंच. सेम दुसऱ्या बाजूला पण सेम तसंच. खालून अर्धा इंच आणि वर 4 इंचापर्यंत शिलाई घ्यायची. मी डबल शिलाई करते. आता आहे ना ह्याला पट्टी एक मी 2 इंचाची घेतलेली आहे. बघा तुम्हाला दाखवते. 2 इंचाची पट्टी आहे. थोडासा एक्स्ट्रा ठेवायचा आहे पट्टी मेन कपड्याच्या बाहेर. आणि मी अर्धा इंचाची शिलाई घेते. हा टक्स आहे ना तो तिकडच्या साईडला घ्यायचा आहे आणि वरचा कपडा आहे तो सैलच सोडायचा आहे. हा बघा. आणि इकडचा टक्स आहे ना तो या साईडला घ्यायचा आहे, जेणेकरून पाठीमागून जरी कोणी बघितलं तरी फिनिशिंग चांगली दिसते. आणि अर्धा इंचाच्याच गॅपवरती शिलाई घ्यायची. तर मी बघा इकडे एक्स्ट्रा ठेवलंय थोडं कपडा आणि असं मी कट देणार आहे मध्ये मध्ये, जेणेकरून आपला जो पाठीमागचा भाग आहे तो उठला नाही पाहिजे. काही ब्लाउजांना उठतो ना पाठीमागे, तर हे टक्स न दिल्यामुळे ते उठतात. हा बघा मी थोडासा कट करून घेतलाय. आता ह्याच्यावरून मी दाब शिलाई देते. हे बघा असं मी फोल्ड केलं. आता इकडनं पण मी शिलाई करते. आतमध्ये फोल्ड करायचं आहे अर्धा इंच. इथे तुम्ही हात शिलाई पण करू शकता. मी एक शिलाई टाकली, मी नंतरून हात शिलाई करणार आहे. हा बघा अजिबात न उठणार नाही. आता हे जोडून घ्यायचे आहेत आपल्याला. पुढचा भाग आणि मागचा भाग एकत्र जोडून घ्यायचा आहे. अर्धा इंचाच्या शिलाईवर टेप मारायची. इथे पण अर्धा इंचाच्या गॅपवरती शिलाई मारून घ्यायची. दोन शिलाई मारते, डबल शिलाई मारून घेते. आता याला मी पाइपिंग जोडणार आहे.
हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कटिंग करून घेते. हा बघा, हे पण प्रॉपर जुळलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. आता याला मी पायपिंग जोडून घेणार आहे. आता पायपिंगसाठी कपडा कसा घ्यायचा आहे बघा, हा असा खेचून बघायचा आहे आणि मगच कटिंग करायचं आहे. हे बघा, मी क्रॉस कटिंग करते. दीड इंचाची पट्टी घ्यायची पायपिंगसाठी. आधी दीड इंचाचा मार्क करायचा आणि नंतर मग पट्टी कट करायची. आता हे कटिंग करून घेते. मला असं वाटते कमी पडतील म्हणून मी आणखीन एक एक्स्ट्रा कट करते. आता मी जोडून घेते बघा. मी सरळच जोडून घेते. हे बघा, हा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कटिंग करून घेते. मला ना नॉर्मली क्रॉस वाटते म्हणून मी थोडी नॉर्मली क्रॉस शिलाई मारली. हा एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कटिंग करून घेते. सेम दुसरी पण पट्टी अशी सेम जोडून घ्यायची. ही पण पट्टी सेम मी जोडून घेते. आणि आता मी अर्धा इंचाच्या गॅपवरती मी शिलाई मारून घेते पूर्ण पट्टीला. वरचा कपडा अजिबात खेचायचा नाही, नाहीतर मग नंतरून कील बसते पट्टीला. आपण जेव्हा पायपिंग करायला जातो ना तेव्हा मग कील वरून दिसते, मग ती चांगली नाही दिसत. हे बघा, थोडा मी एक्स्ट्राचा घेतला आणि मागच्या साईडला फोल्ड केला आहे आणि अर्धा इंचाच्या गॅपवरती आपण
शिलाई घ्यायची. हे बघा, पट्टी अजिबात खेचायची नाही, नाहीतर मग वर पट्टीला पील बसतो. म्हणजे जे आपण पायपिंगचा आकार देतो ना, त्याला नॉर्मली असं सैलच ठेवायचं आहे, नाहीतर मग ते पील बसलं की ती पट्टी चांगली नाही दिसत. हा बघा, आता मी एक्स्ट्राचा कटिंग करते कपडा आणि मागच्या साईडला फोल्ड करते. ओके, असे मध्ये मध्ये मी कट देते. बघा, नॉर्मली मी कटिंग करते तो, कारण की तिथे जास्तीचा एक्स्ट्रा कपडा असतो. हे बघा, असं मी फोल्ड केलंय. मागच्या साईडला फोल्ड करायचं आणि जेवढे आपल्याला पायपिंग दाखवायचे तेवढंच शिलाई मारायची, तेवढंच फोल्ड करून मग शिलाई मारायची. हे बघा, सावकाशीने करायचं आहे, कारण की घाईघाईत ही पायपिंग व्यवस्थित नाही आहेत. आपण जर घाई केली ना तर ही पायपिंग व्यवस्थित नाही दिसत. ती मोठी थोडी कुठेतरी सही छोटी असं होते, मग ते व्यवस्थित नाही दिसत. हे बघा, मी कसा आकार वगैरे देते. जिथं वळण येते तिथे ना असं नॉर्मली आकार द्यायचे. इथे जरासा जास्तीचा कपडा आहे, जाड कपडा आहे, म्हणून मी कटिंग करून घेतलं आणि फोल्ड केले. शिलाई झाली की लगेच लॉक टाकायचे. हे बघा, माझा बॅक पार्ट बघा. प्रॉपर आहे का बघायचं, नाही तर पुढे मागे असेल तर मग फिटिंगला प्रॉब्लेम येतो. हा मागचा आणि पुढचा भाग बघायचा आणि मगच शिलाई मारायची. हे बघा, हा माझा मागचा भाग आहे.
आधी प्रॉपर जुळतो का बघायचा आणि मगच शिलाई मारून घ्यायची. हे बघा माझा प्रॉपर जुळतो, त्यामुळे मला टेन्शन नाही. सॉरी मी तुम्हाला पुढची व्हिडिओ दाखवू शकलो नाही, पण मी सेम दुसऱ्या ब्लाऊजला करून दाखवणार आहे. हे बघा आता इथे आपल्याला अर्धा इंचाची शिलाई घ्यायची. आधी प्रॉपर जुळतो का बघायचा. हे बघा तर माझा जुळतो म्हणून मी अर्धा इंचच्या गॅपवरती मी शिलाई मारून घेते. ज्याचं कोणाचं जुळत नसेल त्यांनी नॉर्मली खेचला तरी चालेल. हे बघा मी डबल शिलाई मारून घेते. आता दुसऱ्या साईडला पण सेम तसंच करणार आहे मी. बघा ह्याला बोटाच्या साहाय्याने थोडं नॉर्मली प्रेस करते मी, जेणेकरून चुनी प्लीट्स नको दिसायला नाही. सेम ह्याला पण मी अर्धा इंचाच्या गॅपवरती मी शिलाई देते. पहिला मी लॉक देते आणि नंतरून मग शिलाई करायला स्टार्ट करते. हे बघा आता मी शिलाई कंप्लीट झाली की मी पहिले लॉक टाकणार आहे. हे बघा आणि याला वरून डबल शिलाई द्यायची. तुम्ही जर माझ्यासारखा ब्लाऊज शिवलात तर तुमच्या ब्लाऊजला परफेक्ट फिनिशिंग येईल. हे बघा बोटाच्या साहाय्याने नॉर्मली मी प्रेस करते. आता फिटिंग करताना पहिला मी वरून शिलाई देते आणि एकदम पाव इंचाची शिलाई द्यायची, म्हणजे जवळून पाव इंच पण कमी घ्यायची आहे शिलाई. हे बघा ह्याला पण मी लॉक टाकून घेतला आणि जे एक्स्ट्राचे धागे आहेत ते मी कटिंग करून घेतलेत. आणि आता दुसऱ्या बाजूने पण वरून शिलाई मारून घेते, म्हणजे असं ते आतमध्ये फिटिंग केलं ना की मग ते एक्स्ट्राचे धागे वगैरे ते दिसत नाही आणि प्रॉपर फिटिंग पण मस्त बसते आणि फिनिशिंग पण मस्त दिसते ब्लाऊजची. जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कटिंग करून घेते आणि मग वरून एक शिलाई देते. हे बघा पहिले मी वरून एक शिलाई मारणार आहे. हे बघा आणि नंतरून मग फिटिंग करणार आहे. हे जे एक्स्ट्राचे धागे आहेत ते कटिंगच करून घ्यायचे, ते ठेवायचेच नाही. दुसऱ्या बाजूने पण सेम मी अर्धा इंचाच्या गॅपवरती मी शिलाई मारून घेते.
आता मेजरला जो ब्लाऊज आलेला आहे ना त्याचा मेजर घ्यायचा आहे आपल्याला. हा बघा, आता बघा मी कसं घेते. तर ह्यांचं कमर आहे 31.5 इंच. तर ह्याचा पण बघायचं आहे 31 पॉईंटपेक्षा किती आहे जास्तीचं. 31.5 म्हणजे 5 इंच एक्स्ट्रा आहे ह्याचा. तर 5 इंचाचे 4 भाग करायचे आहेत आणि जेवढा जो भाग येतो तर माझा आलाय 1.1 आलंय माझं. हे बघा, मी 1.25 इंच घेते. आणि छाती कितीची आहे बघायची. तर ह्या ब्लाऊजची आहे 36. मी 36 इंच घेते. 36 इंचावर मार्क केला आणि मी आता सरळ स्ट्रेट शिलाई मारणार आहे. हे बघा, आणि मी हाताला आधीच लाईन आखलेली होती. सेम दुसऱ्या साईडला पण सेम तसंच. आधी बाही माझी 5.5ची आहे. आधी छाती घेते. बाही आहे माझी 5.5ची. तर मी 5.5वर एक लाईन देते आणि सरळ स्ट्रेट शिलाई घ्यायची. आता खालती पण मी एक खूण करणार आहे 1.25 वर. आता एक मी लॉक टाकून घेते आणि आपलं मार्क ब्लाऊजचा मेजर बरोबर आलाय काय बघायचं आहे. तर 31.अर्धा इंच एक्स्ट्रा, हां बरोबर आले. आता मी बाजूनी 1.5 इंचाच्या मी गॅपवरती शिलाई मारते. सेम त्याच्या बाजूने पण 1.5 इंचाची, म्हणजे जर सैल घट्ट वगैरे झाला तर त्या खोलूही शकतात. जे एक्स्ट्राचे धागे आहेत ते कट करून घेतलेत मी. आणि सेम दुसऱ्या साईडला पण 1.5 इंचाच्या गॅपवरती घेते. ही प्रत्येक ब्लाऊजला 4 शिलाई एक्स्ट्राच्या मारून घेते. तुम्ही पण एक्स्ट्राच्या शिलाई मारू शकताय आणि जर नसतील मारायच्यात, नाही मारल्यात तरी चालतील. आणि हे एक्स्ट्राचे धागे आहेत ते मी कटिंग करून घेते. आता माझा ब्लाऊज झाला आहे फिनिशिंग बघा, एकदम प्रॉपर जुळलेले आहेत. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लाऊज कसा स्टिच केला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.